तर नमस्कार गाईज. तर बघू शकता आज रिझल्ट होता त्याच्यामुळं. तर जिकडं पहा तिकडं हे चालू होतं की सिल्लोडला कोण येणार. 5 वाजून 44 मिनिटं झाली होती तरी अजून पण रिझल्ट आलेला नव्हता. तर मग हे बघा, सिल्लोडला एवढा लोक जमले होते ना, रिझल्ट नव्हता लागला. तर विचारणार आहे, सिल्लोडला एक 144 कलम लागू झालेला होता डायरेक्ट. तर जिकडं डायरेक्ट कमांडो गिमांडो सगळे आलेले होते सिल्लोडला. ते बाकीच जाऊ दे म्हणलं, पण आपल्या गावाला हे बघा ना, राशन उघडलं होतं. तर लोकांची गर्दी बघू शकता तुम्ही. लोकांनी एवढी गर्दी केली होती, ऐकत पण नव्हते ना बाबा लोक डायरेक्ट. ते विचारूच नका तुम्ही. गर्दी पण खूप झालेली होती. तर म्हणलं बाकीच ते ठीक आहे, पण हे भाऊ काय करू म्हणलं. अरे हे भाऊ तर इकडे फ्री फायर लवर होता. तर ते जाऊ द्या. तर आपला हरभरा कसं एक नंबर सांगा बरं का. तर सिल्लोड आघाडीमध्ये तुम्हाला सांगतो मी आता, आपले माननीय अब्दुल अब्दुल सत्तार साहेब हे निवडून आलेले आहे. तर मग त्यांना सर्वांना अभिनंदन. आणि जे जे इलेक्शनमध्ये उभे होते उमेदवार, जे जे निवडून आले त्यांना पण अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स माझ्याकडून तर्फे. तर बाकीचं जाऊ द्या म्हणलं, आता आपला हरभरा कसं नक्की सांगा बरं का. तर जाऊ द्या म्हणलं बाकीचं. हे वामनदेला बापा इकडे शिलगावून तर जग सगळीकडे दूर दूर झालेला होता. तर विचारूच नका तुम्ही. तर हरभरा एक नंबर आहे ना आपलं.